अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, पूर्वी लोक नेहमी असं म्हणायचे की हातातलं कोणीही हिरावून घेऊ शकतो, मात्र नशिबातलं कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे. परंतु स्वामींची सेवा केल्याने, स्वामींना शरण गेल्याने आपल्या जे नशिबात नसतं ते सुद्धा आपल्याला मिळत असतं. म्हणजे जे काही आपल्याला अशक्य वाटतं ते स्वामींच्या सेवेमुळे शक्य होऊन जातं. कारण स्वामी नेहमीच त्यांच्या भक्तांच्या पाठीशी ठाम उभे असतात आणि भक्ताला कुठलाही त्रास होऊ नये याकडे स्वामींचे बारीक लक्ष असते. तर अशाच एक ताई आहेत ज्यांच्या नशिबामध्ये जी गोष्ट नव्हती ती गोष्ट त्यांना स्वामींनी मिळवून दिली. आणि आजचा हा अनुभव अतिशय हृदयस्पर्शी आहे. त्यामुळे आजचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. तर आजचा हा अनुभव आपल्याला एका ताईंनी पाठवलेला आहे. त्या ताईंना त्यांचं नाव व्यक्त करायचं नाही. त्यांना सोशल मीडियावर त्यांचं नाव आलेलं आवडत नाही. तर ताई आपल्याला सांगतात की सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्याचे सूत्रधार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. मी महाराजांना एकच विनंती करू इच्छिते की जे भक्त तुमची सेवा करतात त्या भक्तांच्या पाठीशी नेहमीच तुम्ही ठामपणे उभे राहा आणि त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करा. तर मी स्वामी समर्थांचं नाम घेऊन माझ्या आजच्या या अनुभवाला सुरुवात करते. तर माझे लग्न वयाच्या 21व्या वर्षी झाले. माझ्या सासरची परिस्थिती अगदी व्यवस्थित होती आणि माहेरकडचीही व्यवस्थित होती. मी लग्नाच्या अगोदर स्वामींची सेवा करत नव्हते आणि लग्न झाल्यानंतर देखील मी कधीच स्वामींची सेवा केली नव्हती. आता सगळं काही व्यवस्थित असल्यामुळे माझं सर्व काही अगदी सुखात चालू होतं. माझ्या माहेरी देखील सर्व व्यवस्थित होतं आणि सासरी देखील सर्व काही व्यवस्थित होतं. माझी आई स्वामी समर्थांना मानायची. ती घरामध्ये एकटीच अशी होती की जी स्वामींची सेवा करायची. तेव्हा स्वामींचा जास्त काही प्रचार नव्हता, परंतु आमच्याकडे दत्त महाराजांचा आणि स्वामींचा एकत्र असलेला एक फोटो होता. आई दररोज त्याची पूजा करायची. तिची दत्तगुरूंवर अगदी अपार श्रद्धा होती. ती उठता बसता काय काम करत असेल ते काम करताना ती दत्तगुरूंचं नेहमी नाम घ्यायची आणि त्यांचा नामजप करायची. आणि तशीच ती स्वामी समर्थांना देखील मानत होती. ती म्हणायची की स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचेच अवतार आहेत. ती नेहमीच स्वामींची अशी सेवा करायची. पण मी कधीच स्वामींची सेवा केली नाही. म्हणजे मला तसं कधी असं स्वामींची सेवा करावं असं देखील कधी वाटलं नाही. आई घरकामात नेहमीच व्यस्त असायची. ती कुठल्याच देवस्थानी गेलेली नव्हती किंवा तिला कधी कामाच्या व्यापामुळे जायला देखील व्हायचं नाही. तर आता माझं लग्न झालं होतं. माझं सर्व काही व्यवस्थित चालू होतं. लग्नाला 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, परंतु मला मूलबाळ काहीच होत नव्हतं. आता आम्हाला काळजी वाटू लागली होती. मी डॉक्टरकडे गेली. सर्व दवाखाने झाले, परंतु अजूनही आम्हाला काहीच मूलबाळ होत नव्हतं. अशीच लग्नाला आता 5 वर्ष झाली, तरीही काहीही नाही. आम्ही बाहेरचं सर्व काही पाहिलं, देव वगैरे सर्व काही केलं. जे काही आम्हाला सांगितलं ते सगळं आम्ही केलं. मागे वाईट शक्ती असेल म्हणून त्याचं देखील पाहिलं, परंतु कुठेच काहीच फरक पडत नव्हता. अशीच आता आमच्या लग्नाला 15 वर्ष होत आली होती, तरीही आम्हाला अजूनही मूलबाळ काहीच नव्हतं. आता तर मला खूपच खचल्यासारखं वाटायचं. आता मी एकटी राहत होते, शांत राहत होते. मला कुठे बाहेर जायलासुद्धा आता नको वाटत होतं, कारण नेहमीच लोक काय म्हणतील हा विचार मनात येत असायचा. लग्नाला पूर्ण 15 वर्ष झाली, तरीही आम्हाला मूलबाळ काहीच झालं नाही. यामुळे घरामध्ये नेहमीच वातावरण चिडचिड राहायचं. मला जास्त कोणी काही बोलत नव्हतं किंवा
मी घरामध्ये आहे असं देखील कोणाला वाटत नव्हतं. सगळे मला दुसरेपणाची वागणूक देत होते. मला तर फारच वाईट वाटायचं, परंतु मी सुद्धा काहीच करू शकत नव्हते. आणि एकदा असंच घरच्यांची आणि माझी ह्या गोष्टीवरून भांडणं झाली, म्हणून मी माहेरी निघून आले. आणि माहेरी मग मी खूप रडले. आईला सर्व काही सांगितलं, परंतु आई म्हणाली की तू इथे सुद्धा किती दिवस राहणार, एक ना एक दिवस तुला सासरी जावंच लागेल. मग आई म्हणाली की तू आता सासरी जा, मग मी काही करायचं ते पाहून घेते. आईने असं समजावल्यानंतर मी सासरी परत गेले आणि माझी आई अक्कलकोटला गेली. ती पहिल्यांदाच कुठल्या तरी देवाच्या स्थानी गेली होती आणि मी तिला फोन केला तेव्हा ती मला म्हणाली की मी अक्कलकोटला उद्या जाणार आहे. आणि माझी आई अक्कलकोटला गेली. ती तिथे गेल्यानंतर तिने महाराजांना साकडं घातलं की महाराज, माझ्या मुलीला काहीतरी मुलबाळ होऊ द्या. तिने खूप हालात आतापर्यंत दिवस काढले आहेत, आता ते तिला शक्य नाही, असं तिने महाराजांना साकडं घातलं. आणि काय चमत्कार झाला की माझ्या आईने साकडं घातलं की जर माझ्या मुलीला दिवस गेले तर मी प्रत्येक पौर्णिमेला तुमची अक्कलकोटची वारी करेन, अशा मी 5 वाऱ्या करेन, अशा माझ्या आईने महाराजांना साकडं घातलं. आणि ती घरी आली. ती घरी आल्यानंतर पुढची पौर्णिमा यायच्या अगोदरच मला दिवस गेले. अगदी लग्नाच्या पूर्ण 15 वर्षांनंतर मला दिवस गेले. त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला. आम्ही डॉक्टरांकडे गेलो, सर्व काही ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली आणि डॉक्टरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही राहिलो. आणि आता बाळ आणि मी सर्व काही व्यवस्थित होतं. आईने अशाच महाराजांच्या अक्कलकोटला पूर्णपणे पौर्णिमेच्या 5 वाऱ्या केल्या आणि माझी डिलेवरी अगदी सुखरूप झाली. आईने तिचं जे काही साकडं घातलं होतं ते तिने पूर्ण केलं. महाराजांच्या कृपेने मला एक मुलगा झाला. आता माझं वय जास्त असल्यामुळे माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही. डॉक्टरांनी आम्हाला सिझेरियन करायला सांगितलं आणि मग आम्ही ते सिझेरियन करून घेतलं. मला आता छान असा एक गोंडस मुलगा आहे. हे सर्व काही महाराजांच्या त्या कृपेमुळेच झालं आणि आत्ता मी महाराजांच्या पूर्णपणे सेवेत आहे. मला आई बनण्याचं जे काही भाग्य लाभलं आहे ते फक्त महाराजांमुळेच लाभलं आहे. आता मी महाराजांच्या कुठल्याच सेवेत खंड पडू देत नाही. मी दररोज महाराजांची सेवा करते, कारण महाराजांनी मला ते दिलं आहे जे कदाचित माझ्या नशिबात नव्हतं. अगदी ज्या गोष्टीची मी आशा सोडली होती ते मला महाराजांनी दिलं होतं. म्हणून भक्तांनो, महाराजांची सेवा केली ना की आपल्या नशिबात जे नसतं ते सुद्धा आपल्याला महाराज मिळवून देतात. म्हणून नेहमीच महाराजांची सेवा करत चला. महाराजांची नित्यसेवा करा. जर तुम्हाला नित्यसेवा करायला जमत नसेल तर निदान महाराजांचा नाम तरी घेत जा, कारण का नाम घेणे ही महाराजांची अत्यंत प्रिय अशी सेवा आहे. म्हणून काम करताना, बोलताना, उठताना, बसताना नेहमी महाराजांचा नाम घेत चला, कारण महाराजांचं नाम घेतल्याने आपल्याला जे काही गोष्टी आपल्या नशिबात नाहीत त्यासुद्धा सहजपणे मिळून जातात आणि महाराज ते आपल्याला मिळवून देखील देतात. तर माझा आजचा हा अनुभव होता. तर तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, हा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे त्यांना कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींचे अजून अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.